क्षमा असावी, इंटरनेट चालू नव्हतं. सेल्युलर ह्याच्यानी ऑन केलं मी. ओके, सिट स्ट्रेट, फोकस ऑन युअर ब्रीदिंग, क्लोज युअर आईज. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. ये मराठीचा नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. घेणे देणे सुखची बरी, हो देऊ या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे, माते पांघुरविशील सदैवे. तरी आताची हे आखवे, निरमीन माये. Slowly open your eyes. आज मी डिसाइड केलं होतं की आज कमी आहेत ओव्या, तर लवकर होईल. तो उशीर झाला. आय एम रिअली सॉरी अगेन. बिकॉज वी आता 300 ओव्या उरल्यात अजून, पण आय वॉन्ट टू कम्प्लीट इट टॉपिक वाईज. तर शेवटच्या दिवशी भरपूर ओव्या आहेत. आज आणि उद्या जरा छोट्या असतील, त्यामुळे कदाचित लवकर संपू शकतो. खूप कमी आहे आज आणि उद्या ओव्या. सो टिल yesterday Arjuna said, Krishna said that when you receive this knowledge, you have to share this in the community. Only in community, you have to respect the community, and this Gita is for everyone. Brahmana, Kshatriya, Vaishya, Shudra, women, men, everyone it is. It is not only meant for certain people. त्यामुळे ही गीता आपण सगळ्यांनी समजून आत्मज्ञान प्राप्त करायला तर पाहिजेच, पण संप्रदायाचं महत्व आहे. संप्रदाय म्हणजे कुठे ती वाचायची, कुठे ऐकायची. These details he has given in the today's topic will cover that. Okay. तरी तुवा हे जे पार्था, गीता शास्त्र लाधले आस्था. ते तपोहीना सर्वाथा सर्वथा, सांगावो ना हो. हे पार्था, हे अर्जुना, the Gita that you have received is because you had faith in it. The one who has not
done any penance, please do not tell him. ज्याने तप केलेला नाहीये त्यालाही सांगू नकोस. तुझी श्रद्धा होती, तप होता म्हणून तुला मी हे सांगितले. अथवा तापसू ही झाला, परी गुरु भक्ती जो ढिला, तो वेदी अत्यंजू वाळीला, तैसा वाळी. And maybe he has done penance, but if he has no guru bhakti, then he is not worth it. जरी त्याने तप केलेला आहे पण त्याला गुरु भक्ती नाहीये तर त्याला सांगण्यात काय पॉइंट नाहीये. ना तरी पुरोडाशु जैसा, नघापे वृद्ध तरी वायसा, गीता नेदी तैसी तापसा, गुरु भक्ती ही ना. गुरु भक्ती नसेल तर काहीही फायदा नाहीये, त्याला मिळणारच नाही ते तत्व. का तपही जोडे देही, भजे गुरुदेवांच्या ठाई, परी आकरणही नाही चाड जरी. He has done but he has no interest in listening to Gita. In that case also do not tell him. जरी तप केलाय, गुरु भक्ती आहे, पण त्याला गीता नाही एवढं काय इंटरेस्ट नाहीये, मग त्याला सांगू नका. तरी तो मागील दोन्ही अंगी, उत्तम होय कीर जगी, परिया श्रवणा लागी, योग्य नो हे. He might be well known in this world and the other worlds, mighty person. But if he does not have interest, no need to tell him. He is not suitable. खूप मोठा असेल तो, पण त्याला सांगण्यात काय पॉइंट नाही. मुक्ता फळ भल तैसे, हो परी मुख नसे, तव गुण प्रवेशे तेथ काही. पल आहे पण त्याला भूक नाहीये तर मग काय फायदा त्याचा, आपण वापर नाही करू शकत ना माळेत, काय फायदा. तस सागरू गंभीरू होये, हे कोण ना म्हणत आहे, परिवृष्टी वाया जाये, झाली तेथ. सागर आहे खूप मोठा, गंभीर आहे, कोणी त्याच्याबद्दल नाही म्हणत नाही, पण त्याच्यावर पाऊस पडला तर काय इट्स युजलेस ना सागरावर. तसं धालिया दिव्यान्न सुवावे, मग जे वाया धाडावे, ते आरती का न करावे, उदारपण म्हणून योग्य भल तैसे, हो तू परी चाड नसे, तरी झणे वाणी विसे, देसी हे तया. आणि खूप पक्वान्न केलंय पण भूक नाहीये, त्याला देण्यात काय अर्थ नाहीये. त्याचं पोट भरलंय आणि त्याला नाही खा, नाही. जो भुकेलेला आहे त्याला त्याचं महत्व आहे. तसं खूप श्रीमंत असेल, स्कॉलर असेल, पण त्याची इच्छा नाहीये ऐकायची, त्याला सांगण्यात काय पॉइंट नाहीये. रूपाचा सुजाणू डोळा, ओढवू ते काही, परिमळा जेथ जे माने ते फळा, तेथेची ये गा. खूप सुंदर रूप आहे पण ते नाकासमोर आणून फायदा नाही, किंवा सुंदर वास आहे ते डोळ्यासमोर आणून फायदा नाही. जिथे गरज आहे तिथेच ते द्यायचं. म्हणून तपी भक्ती, पहावे सुभद्रापती, परिशास्त्र श्रवणी अनासक्ती, वाळा वेचिते, ना तरी तप भक्ती, होनी श्रवणी आरती. एक मिनिट हा. ना तरी श्रवणी आरती, हाथी ऐसे ही आयती, देखसी जरी. ज्याचा शास्त्रामध्ये अनासक्ती आहे, ज्याला ही वॉन्ट्स टू लिसन, त्यालाच सांगतो. तरी गीता शास्त्र निर्मिता,
जो मी सकळ लोका शास्ता, तया माते सामान्यता बोलले जो, माझ्या सज्जनेसी माते, पैशून्या चेनी आभाते, एक आहाती तया ते योग्य न म्हण, तयांची येर आघवी, सामग्री ऐसी जाणावी, दीपे विणठाण दिवी रात्रीची जैसी. Again, Krishna is saying, I am the creator of this Gita Shastra and I am the controller of this whole world. I am saying this, but if someone is not ready to listen, do not tell them. He again and again telling the importance of someone who is interested, only tell them. अंग गोरे आणि तरुणे, वरी लेले आहे लेणे, परी एकलेनी प्राणी, सांडिले जेवी, सोनयाचे सुंदर, निर्वाळिले होय घर, परी सर्पांगना द्वार, रुंधले आहे. ब्युटिफुल हाऊस ऑफ गोल्ड इज देअर, सुंदर सोन्याचं घर आहे, पण तिथे बाहेर साप बसलाय किंवा साप येतात, मग काय फायदा. So again and again, he's by giving different examples, he's saying the most important thing is interest. One of the most important thing is interest. 1 minute. Can you get your phone? निपजे दिव्यान्न चोखट, परी माझी असे काळकुट, हे असो मैत्री कपट, गर्भिणी जैसी, तैसी तपभक्ती मेधा, जयाची जाण प्रबुद्धा, जो माझी आंची का निंदा, माझीच करी. You can get it. Today there are a lot of issues, so just bear with me. In case okay, in case if there is, my phone is having some issues, so okay. Okay.
Okay. Again, sorry. क्षमता. अरे गोरे आणि तरुणे वरी लेले आहे लेणे परी एकलेनी प्राणे सांडिले जेवी सोनयाचे सुंदर निर्वाळिले होय घर परी सर्पांगना द्वार रुंधले आहे. सो ॲज I सेड दॅट खूप सगळं छान आहे, पण तिथे साप आहेत. तर काय फायदा? त्याचा उपयोग नाही. तसं. निपजे दिव्यान्न चोखट, परी माझे असे काळकुट. हे असो मैत्री कपट, गर्भीण जैसी. तैसे तपभक्ती मेधा, जयाची जाण प्रबुद्धा. जो माझी यांची का निंदा, माझीची करी. आणि खूप सुंदर अन्न आहे. पण ते त्याच्यात विष आहे. मग काय फायदा? तसंच ही जे ज्यांना तप आणि भक्ती आहे, पण ते माझी निंदा करतात. They talk not so good about me as in Krishna. Then you don't tell those people about this Gita because I'm the source of it. But they talk, no, yeah, Krishna was like that. So don't tell them. या कारणे धनंजया तो भक्तू मेधावी तपिया तरी नको बापाया शास्त्र आतळो देवो. मेधावी हुशार तपिया तप आहे तरी पण त्याला सांगू नकोस. काय बहु बोलो निंदका योग्य सृष्ट्य ही सारिका गीता हे कवतिका लागी ही नेदी म्हणवनी तपाचा धनुर्धरा तळी दाटोनी गाडोरा वरी गुरुभक्तीचा पुरा प्रसादूचो झाला आणि श्रवणेच्छया पुढा दारवंटा सदा उघडा वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा वरी गुरुभक्तीचा पुरा प्रसादू जो झाला आणि श्रवणेच्या पुढा दारवंटा सदा उघडा वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नांचा. The person who doesn't talk ill about me, who is the source of this Gita, one who has Guru Bhakti and one who has Tapa. All these three things if he has, then you tell him. Then you can tell him. No problem. ऐशा भक्तालाई चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझी आयम वसाठी तू कसी जगी काजे एकाक्षरपणेसी त्रिमातृ केचिये कुशी प्रणवो होता गर्भवासी सांकडला तो गीते चियावाहळी वेद बीज गेली पहाळी की गायत्री फुली फळी श्लोकांचा आली ते हे मंत्र रहस्य गीता मेळवी जो माझिया भक्ता अनन्य जीवना माता बाळका जैसी तैसा भक्ता गीतेसी भेटी करी जो आदरेसी तो देहा पाठी मजसी एकची होय. म्हणून या गीता वर ज्याची भक्ती आहे, वन हू has devotion and love towards Gita, please tell him. He, after his body goes away, he comes to me. There's no doubt about it. आता ह्या गीता शास्त्राचं हेच महत्व कुणी ऐकायचं, कोणाला सांगायचं ह्याच्यामध्ये. आपल्याला वाटेल की खूप सांगावं यांनी ऐकावं, पण त्यांची इच्छा नसेल त्यांना उगीच सांगू नये. आणि देहाचे ही लेणे लेऊनी वेगळेपणे असे तव जीवे प्राणे तोची पडिये
ज्ञानिया कर्मठा तपसा यया खुणेची या माणुसा माझी तो एकुगा जैसा पडिये मज तैसा भूतळी आघवा आनंद देख पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्त जनांचा मज ईश्वराचे नीलाभे हे गीता पडता क्षोभे जो मंडन होय सभे संताची ये नवपल्लवी रोमांचितू मंदा निळे कांपवितू अमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मद भक्त आरामी. ही सेंग की जर भक्त असेल, ज्ञानी कर्मठ तपसा असेल, ज्ञानी असेल, कर्मठ असेल, व्यवस्थित कर्मठ तपस पण केलेला असेल, पण भक्त नसेल तरीही सांगू नको. भक्ती इज इम्पॉर्टंट. ज्ञानिया म्हणजे ही वन हु इज studying and who wants to know the truth. But if he doesn't have bhakti, then you cannot tell him. On the other hand, if he is having that glimpse of the truth, he's doing his karma properly, he's doing the tapas, then he will be devoted. त्याचं ते इंडिकेशन लक्षणच असेल, त्या खूणच असेल त्या माणसाची तशी की तो भक्तच असणार. देयर इज नो अदर वे. आणि असा दुसरा भूतळी कोणीच नाही. तैसा भूतळी आगवा आनन देखे पांडवा जो गीता सांगे मेळावा भक्त जनांचा. ही इज ग्रेट हु टेल्स गीता टू सच पीपल हु आर डिवोटेड टू मी. त्यांच्या मेळाव्यात जर सांगितलं त्याच्यासारखा दुसरा मला प्रिय कोणी नाही. मज ईश्वराचे नीलाभे हे गीता पडथा अक्षोभे जो मंडन होय सभे संताची ये नवपल्लवी रोमांचितू मंदा निळे कांपवितू अमोद जळे बोलवितू फुलांचे डोळे कोकिळा कलरवाचे निमिषे सद्गद बोलवित जैसे वसंत का प्रवेशे मदभक्त आरामी. जेव्हा वसंत येतो तसं सगळीकडे कसं फुलतं, तसं माझा भक्त जेव्हा बोलतो तसं ते वातावरण क्रिएट होतं. म्हणजे बेसिकली when my devotee speaks to my other devotees about me, that is the best possible scenario. मला त्यांच्यासारखं दुसरं कोणी प्रेमी नाही. माझं दुसऱ्या त्यांच्या एवढं त्यांच्यापेक्षा जास्ती कोणावर प्रेम नसेल त्या भक्तांना. What he's saying. Again, हे काय आहे? He's not trying to discriminate between devotee, non-devotee and all that. Saying that very simple. What happens a lot of times, we try to tell someone how good it is for them, and if we are not clear, because they don't have faith, they might shake your faith if you're in that initial stages. So you cannot have sangha of such people. It is not that we want to get brainwashed by someone and not not get affected by the logic of the others. But if they have known truth, yes, listen to them. But if they have not known the truth, they might be having a lot of logic, but it may not lead you towards the right path. म्हणून खूप महत्वाचं आहे कोणाचं ऐकायचं आपण. हे काय असं सांगितलं नाही म्हणजे घाबरून ठेवायला नाही की तुम्ही याला सांगू नका त्याला सांगू नका, असं नाहीये. लोक आपल्यालाच वेड्यात काढण्यात खूप हुशार असतात. त्याच्यासाठी आहे, अरे तू तर इंजिनियर झाला अमेरिकेत आणि हे काय आता असलं करतो तू. पीपल से दॅट बिकॉज दे थिंक दिस दे आर मॉडर्न,
the forward thinking, the scientific. So it's important we have clarity. Okay? का जन्माचे फळ चकोरा हो तू चंद्र ये अंबरा नाना नवगण मयुरा वो देत पावे तैसा सज्जनांच्या मेळापी गीता पद्मरत्नांची रत्नी उमपी वर्षे जो माझ्या रूपी हे तू ठेवनी मग तयाचे नि पांडे पडियते मज पुढे नाहीची गा मागे पुढे न्याहाळीता अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी तो गीतार्थेची करी परगुणे संता. त्या सज्जनांच्या मेळापी गीता पद्मरत्नांची उमपी वर्षे जो माझ्या रूपी हेतू ठेवणी मग तयाची ने पाडे पडियते मज पुढे नाहीची गा मागे पुढे न्याहाळीता अर्जुना हा ठायवरी मी तया ते सुये जिव्हारी जो गीतार्थाचे करी परगुणे संता. जो संतांसमोर ह्या गीताचं विवरण करतो. संत म्हणजे काय? दाढीवाले ज्यांनी सगळं सोडलंय नाही. संत मीन्स पीपल हु आर पीसफुल, सात्विक, साधू. साधू म्हणजे संस्कृत मध्ये गुड. संस्कृत मध्ये आपण काही झालं तर म्हणतो चांगलं चांगलं कसं म्हणतो आपण, छान छान, तसं ते म्हणतात साधू साधू. साधू संत म्हणजे दुसऱ्याला त्रास नाही द्यायला पाहिजे देणारे, सगळ्यांचं हित, सर्वभूत हिते रता, अशा माणसांचं ज्यांना खरंच कळकळ आहे चांगलं करायची, दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांना सांगायची, ऐकायची, आत्मज्ञानाची इच्छा, हे सगळे संत. त्यांच्या समोर जर हे केलंच, कारण त्यांना गरज आहे त्याची, ते ह्याचा फायदा घेणार. मगाशी त्यांनी उदाहरण दिली ना, ज्याचं पोट भरलंय, जे खुश आहेत, त्यांना नकोय आता काही, त्यांना कशाला गीता सांगितली, म्हणजे कशाला करायचं, पण त्यांना खरंच आतून इच्छा आहे त्यांना सांगण्यासाठी. पै माझिया तुझिया मिळणी वाढीनली हे जे हे कहाणी मोक्ष धर्म कोजिणी आलासे जेथे तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू न करिता पद भेदू पाठेची जो पढे तेने ज्ञान नळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती तोषविली होय सुमती परमात्मा मी मूळ विद्येची आहुती तोषविली होय सुमती परमात्मा मी घेऊनी गीतार्थ उगाणा ज्ञानिये जे विचक्षणा ठाकिती ते गाणावाणा गीतेचा तोला हे गीता पाठकासी असे फळ अर्थज्ञाची सरिसे गीता माऊली एकी नसे जाणे तान्हे पै माझिया तुझिया मिळणी वाढीनली जे हे कहाणी मोक्ष धर्म काजिनी आला असेत. तुझ्या आणि माझ्या भेटेत, कृष्ण आणि अर्जुन, तुझ्या आणि माझ्या भेटेमुळे कृष्ण बोलतोय, ही कहाणी वाढली आहे, ही स्टोरी वाढली, आणि ह्याच्यामुळे मोक्ष धर्माचा सिद्धांत आय वॉज एबल टू डू तुझ्या आणि माझ्या कहाणीच्या मीन्सनी मार्फत. तो हा सकळार्थ प्रबोधू आम्हा दोघांचा संवादू न करिता पदभेदू पाठेची जो पडे, जो प्रत्येक शब्द वाचतो, उगीच काही स्वतःच न टाकता वाचतो आपला दोघांचा संवाद, त्याला सगळं कळेल. तेने ज्ञानकळी प्रदीप्ती मूळ अविद्येची आहुती तोषाविली हो सुमती परमात्मा मी. मग ह्या ज्ञानाच्या अग्नीमध्ये अज्ञानाची आहुती दिल्यावर जो तोष मिळेल, जो संतोष मिळेल, तो मी. घेवनी गीतार्थ उगाणा ज्ञानीय जे विचक्षणा ठाकिती ते गाणवाणा गीतेचा तोल आहे. गीता पाठकासी असे
फळ अर्थज्ञानाची सरिसे, गीता माऊलीची की नसे जाणे त्याने. व्हॉट इज सेइंग की काही जण फक्त वाचलं ना गीता, त्यांना अर्थ एक एक वाचला नाही, नुसती वाचलं तरी त्यांना ते त्याचं प्रसाद मिळेल. कारण आईला सगळीच मुलं सारखी असतात. तशी आहे गीता. सी हे ज्याला खूप भक्ती असेल ना, खूप, त्यांनी नुसती ऐकली गीता तरी पुरे येते. ऐकून काय होतं, आपल्याला गुरु खरंच ज्ञान देतात. पण त्यासाठी भक्ती पाहिजे. नुसतं श्रावण आला म्हणून वाचायला बोलले ना, की नुसतं वाचलं तरी. पण ते वाचून आपल्याला प्रेम आहे ना, तर ते बरोबर वाट दाखवतं. बरोबर वाट दाखवतं. तुम्हाला मराठी येवो असो किंवा तुम्ही चायनीज असू दे किंवा काही, बरोबर वाट दाखवतं ते तुम्हाला. प्रेम पाहिजे. प्रेम नसेल तर कसं? पण हे वाचायचं पण नुसतं वाचायचं म्हणून नाही. तर आपण उगीच शब्दशः अर्थ आपल्या जस्टिफिकेशन जाऊ दे लिहिलंय ना म्हणजे मिळेल आपल्याला. नाही. आय एम नॉट डिनाईंग. खूप प्रेम पाहिजे. प्रेम असेल तर एक दोन शब्द वाचले तरी होतं. प्रेम पाहिजे. आणि प्रेम कशासाठी कसं पाहिजे? फक्त प्रेमासाठी पाहिजे. मला मोक्ष मिळण्यासाठी पण प्रेम नको. दॅट इज प्रेम. मोक्ष म्हणजे काय, परवा ज्ञानेश्वर महाराजांनी वाणिज्य ते इट इज जस्ट बिझनेस ना. मी देतो प्रेम, मला तुम्ही लिबरेशन द्या. इट्स नॉट बिझनेस. पण ही सेइंग ह्याची महती इतकी आहे, नुसतं वाचलं तरी ज्ञान मिळू शकतं. इट इज अ मोटिवेशन फॉर अस टू ऍटलीस्ट गो. आपल्याला नाही तर अरे नाही वाचून सुद्धा कुठे कळतंय, जाऊ दे, नाही नको घ्या. तुमचं प्रेम असेल तर गुरु पाठवेल, गुरुच शिकवेल. दॅट इज द मोटिव्ह बिहाइंड सेइंग सच थिंग्स. आणि सर्व मार्गी निंदा सांडुनिया आस्थापै शुद्धा, गीता श्रवणी श्रद्धा उभा जो. सर्वांची निंदा सोडून ह्याच्या गीतेच्या ठाई जर श्रद्धा ठेवली, तर गीता श्रवणी जर श्रद्धा ठेवली तर मग त्याला हळूहळू उमजेल. तयाच्या श्रवणापुटी गीतेची अक्षर जवी, जव पेटी होती तव उठा उठी, पळेची पाप. जसं आज जसं पाप पळत जात श्रद्धेने. आणि सर्व मार्गी निंदा सोडून. पटविये माझी जैसा बन्हीर्यता सहसा, लाघिता का दिशा वनौकेतिये. का उदयाच चलकुळी झळकता अंशुमाळी, तिमिरे अंतराळी हारपती. तैसा कानाच्या महाद्वारी गीता गजर जेथ करी, तेथ सृष्टीची ये आदिवरी जयाची पाप. ऐसी जन्मवेली धुवट, होय पुण्यरूप चौखट चोखट. याही वरी अचाट लाहे फळ. सगळे पाप धुवून जातात आणि फळ मिळतं. जे ये गीतेची अक्षरे, जे तुली कर्णद्वारे रिघती, ते तुले होत पुरे अश्वमेधकी. म्हणून श्रवणे पापे जाती, आणि धर्म धरी उन्नती. तेणे स्वर्ग राज्य संपत्ती लाहेची शेखी. श्रवणे पाप कमी होतात आणि धर्माची उन्नती होते. का असं श्रवणाने का होतं? असं कसं का होतं? खरंच आपण जर ऐकलं तर बरोबर आपल्याला कळतं की काय सोडायचंय आणि काय घ्यायचंय. आपोआप धर्माची उन्नती होणारच. बरोबर आहे ना? सो दॅट्स वाय ही सेइंग दॅट.
तो पै मज यावया लागी पहिले पेणे करी स्वर्गी मग आवडे तव भोगी पाठी मजची मिळे. असंही होऊ शकतं की तो हे गीता ऐकल्यावर मग त्याला जर स्वर्ग भोगायचा असेल तर तो स्वर्गात जाऊन स्वर्ग भोगतो आणि मग माझ्याकडे येतो. काही लोकांना जर वाटत असेल ना, अरे नाही पण मला स्वर्गाचा आनंद घेऊन जायचा आहे, ओके, इवन दॅट इज ओके. ऐसी गीता धनंजया ऐकतया आणि पडतया फळे महानंदे निया बहु काय बोलो. तर काय बोलू धनंजया, अर्जुना, या कारणे ऐकता आणि कुणी वाचतंय ऐकतंय यांनी फळ महाआनंद. बहु काय बोलू, अजून काय बोलू. या कारणे हे असो परिजयागी शास्त्रा तिसो केला ते तव तुझ पुसो काज तुझे. तू जर सविस्तर गीताशास्त्र सांगण्याचा जर तू खटाटोप केलास ना, तर सगळं काम मी तुझं करीन. तुझं काम मी करीन. तू फक्त गीता सांग, मी तुझं काम करीन. You don't have to worry. He really does that. तरी सांगपा पांडवा हा शास्त्र सिद्धांतू आघवा तुझ एक चित्ते फावा गेला आहे. आम्ही जैसे जया रीती उगाणिले कानांच्या हाती येरी तैसेच तुझ्या चित्ती पैठे केले की. अथवा माझारी गेले सांडू विखुरी किंवा उपेक्षवरी वाळुनी सांडिले वाळुनी सांडिले. जे आम्ही सांगितले तैसे चिरदया फावले तरी सांग वाहिले पुसेन ते मी. हा गा स्वाज्ञान स्वाज्ञान स्वाज्ञानार्जना जनिते मागील मोहे तुते भुलविले तो तेथे असे की नाही. हे बहु पुसो काही सांगे तो तू आपुल्या ठाई कर्म कर्म काही देखतासी. आता पांडवा सांग मला अर्जुना, हे शास्त्र सिद्धांत अवघा मी तुला सांगितला, तो तुझ्या मनात गेलाय ना, तुझ्या हृदयात गेलाय. आता ज्या रीतीने मी तुझ्या कानाच्या थ्रू सांगितला, आता हे तुझ्या चिठ्ठीत तर गेलंच असेल. जैसे आम्ही सांगितले तैसे हृदयी फाविले तरी सांग पावाहिले पुसेन ते मी. जे मी तुला सगळं सांगितलंय ते तुझ्या हृदयात गेलंय. आता तुला काय सांगायची अजून गरज आहे का. हा गा स्वाज्ञान जनिते मागिले मोहे तू ते भुलविले तो तेथे असे की नाही. तुझा मोह झाला होता मागे, म्हणजे फर्स्ट चॅप्टर मध्ये मोह झालेला ना, तर आता ह्या ज्ञानाने स्वज्ञानाने तो गेलाय की नाही. हे बहु पुसो काही सांगे तू आपुल्या ठाई. मी आता काय तुला अजून विचारू, तू सांग मला. कर्म कर्म काही देखतासी. तुला कळलं असेल काय करायचं नाही करायचं. पार्थू स्वानंदे करसे विरेल ऐसे भेद दशे आणिला येणे मिशे प्रश्नाचेनी. पूर्ण ब्रह्म झाला पार्थू तरी पुढील साधवाया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्णार्थू उल्लंघो निधी. एरवे आपुले करणे सर्वज्ञ काय तो नेणे परी केले पुसणे याची लागी. एवं करोनिया प्रश्न नसतेची अर्जुन पण आणुनिया झाले पूर्णपण ते बोलवी स्वये. मग क्षीराब्दी ते सांडितू गगनी पुंजू मंडितू निवडे जैसे न निवडतू पूर्णचंद्रू तैसा ब्रह्म मी विसरे तेथ जगची ब्रह्मत्व भरे. हेही सांडी तरी विरे ब्रह्मपणही ऐसे मोडतू मांडतू ब्रह्मे तो दुःखे देहाची सीमे. मी अर्जुन येणे नामे उभा ठेला मग कापता करतळी दडपुनी रोमवळी पुलिका स्वेद जळी जिर जिर उनिया.
आता काय झालं, पार्थूस स्वानंद कर असे विरेल ऐसे भेद देशे आणीला येणे मिशे प्रश्नाचे. अर्जुना हॅड बिकम वन विथ कृष्णा. अर्जुन कृष्णा बरोबर एक झाला होता, द्वैत राहिलेलं नव्हतं, पूर्ण ब्रह्म झाला होता अर्जुन. पण आता पुढचं कार्य साधायचं होतं, तरी पुढील साधवया कार्यार्थू मर्यादा श्रीकृष्ण ना तू उल्लंघो नेदी. पण आता पुढचं कार्य काय होतं, वॉर करायचं होतं, म्हणून त्याला त्या पूर्णत्वातनं द्वैतात आणायची गरज होती. पूर्णत्व एक झाला होता त्याला, तो अर्जुन असा त्याला तो विसरला होता. सी म्हणजे गजानन महाराज, लोक म्हणायचे ते काही कपडे घालत नाही, त्यांना ते गजानन महाराज आहेत असं देहाचं भान नसतं. म्हणून ही इज वन, ही इज नॉट, sometimes he becomes aware, that's when he talks, otherwise he is one, that is a turiya state. सो अर्जुन त्या स्थितीत होता, म्हणून हे प्रश्न करून कृष्ण त्याला बाहेर काढत होता. त्या आलिंगन घातल्यावर वन्स ही एम्ब्रेस्ड हिम, ही बिकेम वन. समाधी लागली होती त्याला. हे वेगवेगळे शब्द आहेत. मग क्षीराब्दी सांडितू गगनी पुंजू मंडितू निवडे जैसा न निवडितू पूर्ण चंद्र तैसा ब्रह्म मी विसरे तेथ जगाची ब्रह्म बरे हे ही सांडी तरी वरे ब्रह्मपणही ऐसे मोड तू मांड तू ब्रह्मे तो देखे देहाची सीमे मी अर्जुन येणे नामे उभा ठेला. But once he had become one, then he comes outside, then there is Gagana, there is everything is there, and there is Arjun. There is that difference he little bit understood because he Dvait. But that knowledge has happened. पण ते ज्ञान झालंय. मग कापता करतळी दडपुनी रोमावळी पुलिका स्वेद जळी जिरऊनिया. He was trembling, not out of fear or anything, but experience. दडपुनी रोमावळी, त्यांनी ही दडपुनी रोमांच आला होता, पण ही वॉज एक दाबत होता रोमांच. प्राणक्षोभे डोलतया अंगांगची टेकया सुनी स्तंभू चाळया भुलवनिया नेत्रयुगुळाचे निवोते आनंद आनंदामृताचे भरिते ओसंडत ते मागुते काढुनिया विविधा औत्सुक्याची दाटी चीप आतती होती कंठी ते करुनिया पैठी हृदया माझी वाचेचे वितुळणे सावरुनी प्राणे अक्रामाचे श्वसने ठेवनी ठाई. ही बिकेम, तो असा थरथरत होता आणि नेत्रयुगळाचे नि वोते, त्याला आनंद अश्रू येत होते डोळ्यातना आणि विविध औत्सुक्यांच्या दाटी. ही वॉज लाईक overwhelmed with the emotions, and with that understanding that I am one with Krishna, मी आणि कृष्ण एक आहे, मी ते आत्मस्वरूप आहे, म्हणजे त्याला ते अल्टिमेट ज्ञान झालं होतं. आणि आता त्याला हळूहळू मी अर्जुन आहे हे ज्ञान झालं, पण मी अर्जुन फक्त देह आहे, मी तोच आहे ह्याचं ज्ञान जे श्रीकृष्ण आता एवढं 18 चॅप्टर सांगितले ते त्याला झालं होतं. आणि ते होऊन त्यांनी स्वतःला सावरून श्वासोश्वास नॉर्मल झाला आणि आता अर्जुन बोलेल. हे सगळे प्रश्न विचारले कोणी? कृष्णाने. आता तुला कळलंय ना, मी माझ्या हृदयात जे तुझ्या हृदयात दिलंय ते मी तुला कळलंय ना, आता काय करायचं नाही करायचं हे तुला कळलंच असेल. हे असे प्रश्न केल्यावर कृष्णाने आता पुढे जे कार्य करायचं होतं त्याच्यासाठी त्याला द्वैतात आणलं.
आणि मग द्वैतात बाहेर येताना त्याला तो अनुभव तर राहतोच समाधीचा, त्याने त्या रोमांच, उत्साह सगळं दाटून अश्रू येत होते. ह्या स्थितीत आता अर्जुन उत्तर देतो. काय उत्तर देतो? तुला काय करायचंय नाही करायचं हे कळलंय ना? ह्या प्रश्नाचं उत्तर आता अर्जुन देईल. त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालंय. तर उद्या आपण ते बघूया. Again, sorry for all the distraction today. Partly it was actually internet issues. My home internet was having problems, so I had to connect to the cellular. Close your eyes. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः हरिः ॐ श्रीगुरुभ्यो नमः हरिः ॐ Slowly open your eyes. Hari Om.